ही माझ्या बहिणीची मुलगी आलेली आहे आणि हिचं आता नुकतंच नवीन लग्न झालेलं आहे. तर आम्ही विचार केला यांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया. आमचे जावई पण आलेले आहेत. गाडीमध्ये आम्ही आता बसलो आहे. गौरी बसली, आई बसली आणि मी बसली. माझा मुलगा गाडी चालवते आणि बाकीचे लोक दुसऱ्या गाडीमध्ये बसले. तर जायच्या आधी आम्ही विचार केला नाश्ता करून जाऊया. आमच्या इथे मिसळ खूप चांगली मिळते, तर मिसळपाव खाऊया. जावयांना मिसळपाव खाऊ घालूया आणि बघूया त्यांना आवडते की नाही आवडते. आई आणि गौरी इथे बसले मस्तपैकी झोक्याचा आनंद घेतात आहे. अनिशा इथे व्हिडिओ काढते, मी पण इथे व्हिडिओ काढते. एका बाजूला आमचे जावई आणि वडील बसलेले आहेत, ते पण मजा करतात आहे. अनिशा तिच्या मिस्टरांना काहीतरी सांगते. मी आईला आणि वडिलांना म्हटले चला ते दोघं येतील नवरा बायको, आपण पुढे जाऊया. माझा मुलगा आपल्या नाश्त्यासाठी आम्हाला बोलवत होता की चला मिसळ रेडी आहे, तुम्ही बसून घ्या सगळेजण. माझ्या आईवडिलांना घेऊन मी पुढे जाते आणि अनिशा परत तिच्या मिस्टरांना काहीतरी बोलते. इथे आईवडिलांना मी बोलले तुम्ही थांबा. हे खूप जिथे मिसळ खाल्ली ना तिथे एक वाडा होता, त्या वाड्यामध्ये खूप काही बघण्यासारखं होतं. माझा मुलगा आणि मी आणि माझ्या बहिणीची मुलगी, आमचे जावई, आम्ही सगळे तिथे थांबून व्हिडिओ घेत होतो. त्याच्यानंतर आम्ही प्लॅन केला शिर्डीला जायचं होतं. तर तो प्लॅन अचानकच झाला. शिर्डीला जाताना आम्ही व्हिडिओ शूट केला नाही. शिर्डीमध्ये कॅमेरा अलाउड नाही आहे. ते सगळं शिर्डीचं दर्शन घेतलं. बाहेर आल्यानंतर बसलो. तिथे आई बोलायला लागली, अगं पोरींनो मला पण व्हिडिओ बनवायला शिकवा, तुम्ही सगळे व्हिडिओ बनवता, फोटो काढता, मलाही करायचं आहे. तर म्हटलं कर आई. मग मुलींनी आईला व्हिडिओ काढायचं शिकवलं. इथे गौरी आईसोबत व्हिडिओ काढताना परत दुसऱ्या दिवशी आम्ही त्या दोघं नवरा बायकांना कुठेतरी फिरायला घेऊन जाऊया म्हणून गाडीत बसलो. हे विचार नव्हता केला की आपण कुठे जायचं, फक्त गाडीत बसून रेडी झालो आणि निघालो. कारण की आम्ही सकाळीच निघत होतो, पण विचार केला आता कुठेतरी लांब जायचा. आई वडील आणि मी, गौरी, माझा मुलगा, त्याचा एक मित्र आणि माझे सासरे आणि हे दोघं नवरा बायको, आम्ही सगळे गाडीत बसून घेतलं. आमच्या एका गाडीमध्ये आम्ही बसलो. पुढची जी गाडी दिसते तुम्हाला त्या गाडीमध्ये माझे सासरे आहेत, माझे वडील आहेत. गौरी त्यांच्यासोबत बसलेली आहे, कारण की गौरी जास्त वेळ बसू शकत नाही, गौरीला लगेच झोपायला लागतं, म्हणून तिला आम्ही पुढच्या गाडीत बसवलेलं आहे. मागच्या गाडीमध्ये आम्ही, माझ्या बहिणीची मुलगी, आमचे जावई, माझा मुलगा आणि आई आणि मी बसलेली आहे. आम्ही चाललो आहोत. आता विचार करतोय कुठे जायचा. तेवढ्यातच आमच्या डोक्यात आलं की दोघंही नवरा बायकोंचं नवीन लग्न झालेलं आहे, तर का यांना देवीचं दर्शन करायला घेऊन जाऊया का. तर मग तो माझ्या मनात आलं, तर म्हटलं चला यांना देवीचं दर्शन करून घेऊया. जे की आमच्या इथे खूप चांगलं एक प्राचीनकालीन मंदिर आहे देवीचं, तिथे आम्ही जायचं ठरवलं. पण तिथे जायला आहे ना खूप घाट चढावा लागतो. तर म्हटलं जाऊ दे, आता आलेच आहेत दोघं नवरा बायको, तर त्यांना देवीचं दर्शन करूया आणि फिरून पण घेऊन येऊया चला. तर आम्ही त्या याच्याने निघालो. तर घाट चढत असताना जेव्हा आम्ही चढायला घेतलं घाट, त्यावेळेस आम्हाला असं वाटलं की आम्ही पटकन उतरून पण जाऊ, कारण की घाट खूपच मोठा आहे आणि त्या घाटामध्ये जायला खरं तर सकाळी लवकर निघावं लागतं. आम्हाला बराच वेळ झाला, कारण की आम्ही विचारच केला नव्हता की जायचं कुठे. फक्त गाडीत बसून घेतलं रेडी होऊन, नंतर विचार करू म्हटलं कुठे जायचे. पण ऐन वेळेस ठरलं की देवीचं दर्शन करायला निघायचे. तर मग गाडी जशी पुढे होत होती तसंच आम्ही म्हटलं बापरे, जसं आम्हाला विचार आला की बाबा घाट चढायला उशीर होतो आहे आपल्याला, तर यायला पण उशीर होईल. मग आई थोडंसं घाबरायला लागली. आईला मी बोलली घाबरू नको, काही होत नाही, कारण की मुलगा माझा गाडी खूप छान चालवतो. तोही बोलला तुम्ही आले आहात ना तर व्हिडिओ शूट करा आणि तुम्ही मजा करा, माझ्याकडे लक्ष देऊ नका, मी गाडी व्यवस्थित चालवतो, व्यवस्थित पोचवतो तुम्हाला. आम्ही देवीच्या मंदिराजवळ पोचलो, तशी गाडी पार्क केली. गाडी पार्क केल्यानंतर गौरी गेली पुढे निघून आम्हाला सोडून. इथे माझी आई आणि अनिशा उभी आहे, मी व्हिडिओ काढते दोघींचा. तिथे मुलाने VIP पास घेऊन, त्याचा मित्र रोपेसाठी रांगेत उभा होता, त्याने आम्हालाही उभं केलं आणि आम्हाला म्हणे आता तुमचं रोपेमध्ये बसून आपण दर्शन घेऊया. तसं तर आम्ही पायऱ्यांनीच जायचं ठरवलं होतं, पण पायऱ्यांनी माझ्या सासऱ्यांना पण चढता नसतं आलं, वडिलांना पण नसतं आणि आईला पण नसतं आणि मला स्वतःला पण चढता नसतं आलं. तर रोपेनीच जायचं ठरलं. रोपेनी पहिल्यांदाच होतं जायचं, कारण की याच्या आधी आम्ही मंदिरात यायचो पण रोपे नव्हतं. रोपेत आल्याच्यानंतर आम्ही बसलो त्याच्यामध्ये. अनिशा आणि ती जावाई दोघंही मस्त व्हिडिओ घेत होते आणि बघत होते
की देवीचं मंदिर किती उंच आहे. हे देवीचं मंदिर फारच उंच आहे खरं तर. त्याच्या पायऱ्या पण भरपूर आहेत आणि अशा वयस्कर लोकांना ते चढणं शक्य नाही. तर हा रोपवे नवीनच झालेला आहे, तर याचा आनंद म्हटलं घेऊया म्हणून आम्ही रोपवेमध्ये बसलो. जसं जसं रोपवे वर जात होतं तसं तसं खालची जे पण खालचं काही दिसत होतं ते इतकं सुंदर होतं की आम्हाला ते दृश्य मोबाईलमध्ये कैद करून घ्यावंसं वाटलं आणि आम्ही व्हिडिओ बनवला. चला तर वरती जायचं. जसं जसं रोपवे चढत होतं आम्ही तसं थोडीशी भीती वाटत होती मनामध्ये, पण कुठेतरी असंही वाटत होतं की आपण देवीच्या नावाने आलेलो आहे तर व्यवस्थितच सगळं काही होईल. आम्ही चढलो, रोपवे एका ठिकाणी थांबलं, आम्ही तिथून दर्शन घेतलं. दर्शन घेऊन आम्ही खाली उतरलो आणि एका गार्डनमध्ये येऊन बसलो. इथे बसल्यानंतर आईने चादर आथरली. आई मस्तपैकी बसली. गौरी पण मोबाईलमध्ये व्यस्त झाली. आईने क्रीम सगळ्यांना देत विचारलं की तुम्ही क्रीम लावताय का. आम्ही सगळ्यांनी सांगितलं नाही. गार्डन खूपच सुंदर होतं. गार्डनमध्ये अनिशा आणि तिचे मिस्टर म्हणजे जावई हे दोघंही फिरायला गेलेले आहेत. बाजूलाच होते पण फिरत होते आणि माझे सासरे वडील एका बाजूला बसलेले आहेत आणि आई आणि मी आणि गौरी आम्ही इथं व्हिडिओ बनवतो आहे. तर मी आईला बोलली इथं व्हिडिओ खूप चांगले येतील आई, तू जुन्या गाण्यांवरती लिपसिंग कर. तर आई लगेच रेडी होती आहे. आईने इथे क्रीम पावडर लावली आणि रेडी व्हायला सुरुवात केली. रेडी होऊन आईला मी घेऊन गेले. आईने इथे 2-3 गाण्यांचे व्हिडिओ बनवले आम्ही. आईचे ते खूप सुंदर बोलली आई आणि घरी जायला निघालो आहे. आता परतीचा प्रवास असा होता की आम्ही गाडीमध्ये बसलो होतो. तर आता गाडीमध्ये बसून आम्ही सगळ्या देवीचं दर्शन वगैरे सगळं चांगलं झालं. पण आता घरी जायचं, घरी जाऊन स्वयंपाक करायचा. सगळ्यांना थकवा आलेला ना, आता घरी जाऊन स्वयंपाक कोण करणार. म्हणून म्हटलं आता रस्त्यानेच काहीतरी खाऊन जाऊया, कारण की आम्ही सगळेजण सकाळपासून उपाशी होतो. मिसळ खाल्ली होती पण मिसळ खाल्ल्यानंतर त्याच्यानंतर आम्ही काहीच खाल्लेलं नव्हतं. देवीचं दर्शन करून डायरेक्ट आम्ही घरी जायला निघालो. तर रस्त्यामध्ये परत ते डोंगर झाडी सगळं होतं. खूपच छान वाटत होतं. हे माझे सासरे जेवायला बसले, वडील पण बसलेत, माझ्या मुलाचा मित्र मुलगा, हे आई बसली, ते अनिशा बसली, ते जावाई बापू बसले. सगळ्यांनी जेवणाचा आनंद घेतला. जेवण करत होतो, पोटभर जेवण केले. मग दुसऱ्या दिवशी अनिशा तिच्या घरी गेली आणि आम्ही इकडे मंदिरात यायला निघालो. माझ्या मुलीचा पहिलाच सोमवार होता, उपवास होता. तर म्हटलं चला आम्ही कपालेश्वर मंदिर आहे आमच्या इथे, तिथे दर्शनाला जाऊया, कारण की पाहुणे काल रात्रीच निघून गेले जेव्हा आम्ही परत आलो. ही बघा रामाची मूर्ती आहे या गार्डनमध्ये, खूप मोठी मूर्ती आहे तसं बघायला गेलं तर. आणि ते गार्डन खूप सुंदर आहे. जसं पण आम्ही मंदिरात जातो ना तर प्रत्येक ठिकाणी इथे गार्डन आहे. मंदिराच्या लोक जेव्हा येतात ना तेव्हा तुम्ही डायरेक्ट मंदिरात जर न जाता थकलात तर इथं गार्डनमध्ये येऊन बसू शकता. इतकी सुंदर गार्डन. हे इथं गंगा नदी आहे. गंगा नदीच्या याला पाणी फार कमी आहे पण आहे, पाण्याचा धबधबा चालू आहे तिथे. इथे व्हिडिओ करायची होती, जे की मला गौरी नाही बोलत होती, तिला आवडत नाही व्हिडिओ करायला. तर ती मला बोलली नको मम्मी इथे व्हिडिओ नको करू. तरी पण मी हट्ट करून तिथे व्हिडिओचे 2-3 गाण्याचे व्हिडिओ शूट केले. खूप चांगले व्हिडिओ आले तिथे आणि माझ्या हातातून तिने मोबाईल घेऊन व्हिडिओ शूट केला. ती सांगते तुम्हाला सगळ्यांना की आम्ही इथे व्हिडिओ बनवले गाण्यांचे, जे की तिचेही मी बनवले व्हिडिओ इथे आणि तिने पण खूप चांगली गाणी तयार केली, इथे गाण्यांचे शूट केले. आता इथे खूप काही दाखवण्यासारखं आहे. ही जागा जी आहे ती तपोवनातली आहे. इथे तपोवन याच्यासाठी बोललं जातं की इथे राम सीताचा वनवास होता. आता इथे ही कथा तर मला पूर्ण काही सांगता. हे जे मंदिर तुम्ही बघताय हे मंदिर शूर्पणखाचं नाक कापलेलं मंदिर आहे. ह्या जागेला आपण तपोवन तपोवन अशी याची ओळख आहे. तर ह्या तपोवनामध्ये भरपूर मंदिर आहेत आणि भरपूर अशा जागा आहेत की इथे आपण खूप काही करू शकतो, म्हणजे व्हिडिओ चांगले घेऊ शकतो. तुम्हाला काय जे बनवायचं आहे तिथे इतक्या सुंदर सुंदर स्पॉट आहेत, झाडं आहेत, बसण्यासाठी जागा आहेत, तुम्हाला एकांत बसावं असं खूप काही ठिकाण आहेत. गौरी इथे मंदिरात ना फुलहार घेते, दूध घेते आणि तिला ह्या पायऱ्या तुम्हाला दिसतात ते, ह्या पायऱ्यांनी तिला मंदिरात वरती जायचं आहे आणि मला मंदिरात जायचं नव्हतं कारण की माझ्या गुडघ्यांचा त्रास आहे. मी खालीच बसणार होते. तिला म्हटलं तुझं दर्शन करून ये आणि मी इथे खाली बसते, कारण की मला पायऱ्या चढणं शक्यच नव्हतं. तिने तिच्या मंदिराचं काय फुलहार दूध घेतलं आणि पुढे ती म्हणे की मी जाऊन येते, तू बस इथेच. तर म्हटलं चला, ती जाईपर्यंत मी इथे थांबते, त्याच्यानंतर तुम्हाला पुढचं काय आहे ते दाखवता येईल मला.
ती जशीच मंदिराला चढायला सुरुवात केली गौरीने, गौरी वरती चढत गेली. तर म्हटलं मी इथे बसून काय करणार ना, तर म्हटलं चला तुम्हाला काही दाखवता येईल तर मी ते दाखवते. इथं भरपूर दुकानं आहेत जे की कपालेश्वर मंदिराच्या बाहेर आहे. खूप काही दुकानांमध्ये मिळते इथे सगळं काही पूजेपाठाचं सामान मिळतं. इथं भरपूर काही घेण्यासारखं आहे. जे लोक बाहेरून येतात त्यांना घ्यावंसं वाटतं आणि घेतात पण लोक. हे गंगा नदीकडे रस्ता जातो आहे. मी जे पायऱ्या उतरते तुम्हाला पुढे कॅमेऱ्यात दिसेलच. हे आपल्या महादेवचं मंदिर आहे. इथे कपालेश्वर मंदिराच्या समोरच आहे आणि इकडनं मोठी गंगा नदी वाहते. खरं तर हे ठिकाण खूप सुंदर आहे पण आम्ही कधीतरीच येतो. हे बघा इथे खूप मस्त पाण्याचं जो नदी वाहते. पण ह्या नदीमध्ये लोकांनी एवढा फुलांचा कचरा केलेला आहे का तुम्हाला काय सांगा. जे लोक बाहेरून येतात ना ते इथं आंघोळी पण करतात आणि फुलांचा कचराही टाकून जातात. खरं तर इथं महानगरपालिकेचे लोक रात्रंदिवस काम करतात. ते सांगतात लोकांना की तुम्ही इथे कचरा टाकू नका, घाण करू नका. पण लोक खरं तर बाहेरच्याहून येणारे लोक तर आहेतच आहेत पण इथले स्थायिक लोक पण कचरा करून जातात. त्याच्यामुळे ते खूप दुर्दैवी गोष्ट आहे. आपण नद्यांना स्वच्छ ठेवलं पाहिजे पण हे कोणीच करत नाही. आता मी तुम्हाला सांगते ही नदीचं इकडचं वातावरण इतकं सुंदर होतं ना की मला असं वाटत होतं मी इथून उठूच नाही का काय. पण मला गौरीला घ्यायला जायचं होतं. परत ती मंदिराच्या बाहेर आली असती आणि मला शोधत राहिली असती. म्हणून म्हटलं चला आम्ही मंदिरातून दर्शन करून घरी आलो. घरी आल्यानंतर गौरीला उपवास सोडायचा होता म्हणून म्हटलं चला काहीतरी बनवूया जेवणामध्ये. तर गौरी मला बोली मम्मी मी तुला मदत करते, आपण दोघी मिळून पटकन स्वयंपाक होईल. मग गौरीचं चाललं आहे मला भजे बनवली होती तिने. भजे बनवून झाले. भजीच म्हणते मी साध्या सोप्या भाषेत. भजे मी टेस्ट केली आणि त्याच्यानंतर मी स्वयंपाकाला लागले. स्वयंपाक झाला, सगळ्यांची जेवणं झाले. मी जेवणाचं वगैरे काही दाखवत नाही तुम्हाला कारण की आम्ही ते एवढं शूट नाही केलं. आणि मी मग जेवणाचे भांडे वगैरे घासून भांडे लावत होते. भांडे लावून झाल्याच्यानंतर म्हटलं चला कपडे वाळत घालते. सकाळपासून मशीनमध्ये कपडे पडले होते. मग म्हटलं कपडे वाळत घालून दे आणि लगेच आम्हाला निघायचं होतं दुसऱ्या दिवशी बऱ्हाणपूरला. कारण की हे आहे बऱ्हाणपूर जे की MP मध्ये येतं. मी MP च्या बाजारात फिरते आता. तुम्हाला मी काल रात्रीचा व्हिडिओ शूट करू शकले नाही कारण की आम्हाला सकाळीच निघायचं होतं बऱ्हाणपूरला जायला. माझ्या मामाच्या मुलीचं लग्न होतं तर आम्ही सगळे जाणार होतो. मग रात्री घाईघाईमध्ये कुठलाच व्हिडिओ शूट करता नाही आला मला. नक्की आम्ही त्या व्हिडिओचं म्हणजे ट्रेनमध्ये बसलो, मग घरातून कसं निघालो हे काहीच तुम्हाला मी दाखवू शकले नाही. आम्हाला पॅकिंग करायची होती, निघायचं होतं. मग आम्ही सकाळीच बऱ्हाणपूरला पोचून गेलो होतो. पोचल्यानंतर आम्हाला तिथून जरा बऱ्हाणपूरमध्ये काय मिळतं बघावं म्हटलं कारण की बऱ्हाणपूर पण एक असं आहे जे राजा महाराजांचं गाव आहे. इथे पण भरपूर काही गोष्टी प्राचीनकाली आहेत ज्या बघायला मिळतात आपल्याला. पण आम्ही बाजारात ना काय नवीन इथे म्हणजे फेमस काय आहे ते बघायसाठी बाजारात फिरत होतो. बाजारात फिरताना माझ्यासोबत माझी काकू होती, माझी बहीण होती, माझी भावजे होती, माझी दुसरी भावजे होती, आई होती, माझी गौरी होती. आम्ही सगळ्याजणी मस्तपैकी टांग्यामध्ये बसून सगळं बऱ्हाणपूर फिरत होतो. हे जे तुम्हाला रस्ता दिसतो आहे ना हा बऱ्हाणपूरचा रस्ता आहे आणि आम्ही बसलो आहे टांग्यामध्ये. टांग्यात बसून इतकी मजा येत होती की जी आपण 4 व्हीलरमध्ये बसतो ती मजा वेगळी काहीच मजा नसते. ह्या टांग्यातली मजा जी आहे ना ती खूप छान आहे. तसंच आम्ही संध्याकाळी परत रिक्षा केली आणि रिक्षामध्ये गौरी, मी आणि माझी बहीण आम्ही बसून आम्हाला हळदीला निघायचं होतं. माझ्या मामाच्या मुलीची हळद होती, ती होती हॉटेलमध्ये आणि आमचं हॉटेलमध्येच सामान होतं. तर म्हटलं चला आता हॉटेलमध्ये आम्ही आलो. तर रेडी होऊन आम्ही डायरेक्ट हॉटेलमध्ये आलो. हॉटेलमध्ये आल्यानंतर सगळी नातेवाईक बसलेली होती. ही माझी भाऊजे, माझ्या आत्या, माझ्या भावाची मुलं, माझी मुलगी, माझी मावशी आणि पाठीमागे जे बसलेले ती माझी बहीण आहे, माझी वहिनी, ही माझी आत्या आहे, ही माझी काकू आहे. इथे सगळं माझी मोठी आई बसलेली आहे आणि त्याच्या बाजूला मग ही माझी जी मला हात करते ती माझी मोठी आई आहे आणि ही माझी आई आहे. तर या सगळ्या आपसामध्ये आता बऱ्याच दिवसांनी भेटल्या आहे तर यांचं चाललं आहे इकडचं तिकडचं बोलणं चाललं आहे आणि खूप एन्जॉय करतात ते सगळ्या लोक. आता हे जे आहे माझी मोठी आई नवरीची आत्या आहे. तर आत्या काहीतरी नवरीचं सामान डोक्यावर घेऊन थोडंसं आम्हाला डान्स करून दाखवते आम्ही बोलल्यानंतर आणि ती खूप खुश आहे.
आता ह्या लग्नामध्ये आम्हाला खरं तर इतकी मजा आलेली आहे की तुम्हाला काय सांगायचं. हे खूप सुंदर इतक्या वर्षानंतर आमचे सगळे नातेवाईक एकत्र आले, भेटले की बरंच वाटतं आपल्याला. हे माझे काका आहेत जे माझ्या मोठ्या आईशी काहीतरी बोलतात. ते माझी मोठी आई काकांची मस्करी करते. ही माझी काकू आहे, ही ते ऐकते दोघांचं काय बोलणे. आणि ते माझे वडील बसलेत सगळे शेवटी. त्यांना आम्ही पुढे बोलत होतो पण ते आले नाही. ही माझी आई बोलते ते माझ्या काकांकडे की काका काय बोलतात ते, आणि मोठी आई काय बोलते. आणि ही माझी गौरी आहे. गौरी आमच्यासोबत माझ्या मावशीचं व्हिडिओ घेते. मावशी थोडीशी लाजत होती व्हिडिओसमोर यायला, पण नाही, तिला म्हटलं घे. मग आई आणि मावशी आणि मी आणि गौरी आम्ही व्हिडिओ घेतो आहे. आता इथून आम्ही जेवण करणार आणि इथे डान्स चालू आहे. तर या डान्स करताना जो निळे शर्टवाले काका दिसतात आहे तुम्हाला, ते माझी दाजी, ही माझी बहीण आहे, माझ्या भावाचा मुलगा आहे, माझा भाऊ आहे. आम्ही सगळे मिळून डान्स करतो आहे. आम्ही आईला पण घेतलं सोबत आणि आईसोबत पण डान्स करतो आहे. हा डान्स करताना एवढी मजा आली. हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, खूप छान आहे. माझ्या आईला घेऊन डान्स करतो आहे मावशीचा मुलगा. पाठीमागे माझा भाऊ पण आहे, मी आहे, माझे बहीण आहे. आम्ही सगळ्यांनी खूप एन्जॉय केला. खरं तर एन्जॉय म्हणण्यापेक्षा हे दिवस असे असतात ना की माणूस एकत्र आल्यानंतर सगळं काही विसरून जातं. म्हणजे एवढं हे जे दिवस येतात ते परत येत नाही. एकदा माझा भाऊ माझा हात पकडून माझा डान्स करतो आहे, मला सांगतो आहे असा डान्स कर. माझ्या भावाचा मुलगा आहे आणि हा तो माझा हात पकडला, तो माझा भाऊ आहे. माझ्या भावाची बायको आहे तिच्या पाठीमागे आणि ती माझी बहीण आहे. आम्ही करत आहे ह्या मामाच्या मुलीच्या लग्नामध्ये इतकं एन्जॉय केलं आहे ना की आम्हाला आठवलंच नाही की आम्ही चुलत मामाच्या मुलीच्या लग्नाला आलेले. खूप एन्जॉय केलं. हे जे डान्स करतात हे सगळे माझे कोणी दाजी लागतं, कोणी माझ्या मावशीचा मुलगा लागतो, तो माझा भाऊ लागतो, माझ्यापेक्षा मोठा आहे माझा भाऊ. आणि ही लहान मुलगी ही पण सगळ्यांचं बघून डान्स खूप छान करत होती. आणि हा माझ्या मावशीचा मुलगा आहे, हा पण खूप छान डान्स करत होता. हा माझा भाऊ आहे मोठा, तर तो पण खूप छान डान्स करतो. माझी काकू पण बसली आहे. आता माझे हा मामा आहे, ह्याच मामाच्या मुलीचं लग्न आहे. या मामाच्या मुलीच्या लग्नामध्ये त्याने खूप सगळ्यांची व्यवस्था छान केली होती आणि खूप सगळ्यांचं लक्ष ठेवून त्यांनी काळजीपूर्वक सगळ्यांची काळजी घेतली. खूपच छान त्यांनी व्यवस्था केलेली होती. आता ह्या मामाच्या मुलीच्या लग्नामध्ये तो आम्हा सगळ्यांना म्हणतो आहे की डान्स करायला या. आता आम्ही सगळेजण डान्स करतच होतो, पण आता काकूला एकटीला उठवले कोणीतरी डान्स करायला. काकू डान्स करायला गेली आहे, ते माझे दाजी लागतात त्यांच्यासोबत. आता डान्स करते, एकटीच करते. नंतर तिला कंटाळा आला आहे का काय आला आहे तर निघून येते आणि आमच्याजवळ बसून घेतलं आहे. आता हा माझा भाऊ आहे, तो पण डान्स करतो आहे. सगळेजण डान्सच करतात आहे. हे सगळे एकत्र आले की आम्ही विसरून जातो की हे दिवस परत येत नाही. म्हणून खूप लोकांनी नातं जपायला पाहिजे खरं तर. आणि अशी नाती मिळत नसतात. या नात्यांमध्ये आपण किती खुश राहू शकतो. हे माझा मावशीचा मुलगा आहे मोठा आणि ते दाजीच आहेत. ही माझी भाऊजे आणि मी आहे. आम्ही दोघी एकमेकींना खूप छान डान्स करत होतो मुंगळावरती. आणि हा मुंगळाचा डान्स एवढा छान झाला की आम्ही याची काही प्रॅक्टिस वगैरे काहीच केली नव्हती. माझा भाऊ होता, माझा भाचा होता, त्यांनी आम्हाला प्रोत्साहित केलं की तुम्ही डान्स करा, खूप छान करताय. माझ्या बहिणीने आम्हाला प्रोत्साहित केलं, मुलांनी केलं आमच्या की तुम्ही डान्स करा. म्हणून आम्ही दोघी पण एकदम बेधुंद होऊन नाचत होतो आणि खूप छानपैकी आम्ही हा डान्स केला. त्या खरं तर माझ्या भाऊजाईने पण खूप सुंदर डान्स केला. आम्ही दोघी पण विसरून गेलो होतो की आम्ही नणंद भाऊजाई, असं वाटत होतं की आम्ही दोघी एकदम याच्यात आहे कॉम्पिटिशनमध्ये. खूप सुंदर वाटलं आम्हाला.